मी स्वतः माझा हा मेकअप कसा केला चला झटपट तुमच्यासोबत पण शेअर करते. मॉइश्चरायझर मी चेहऱ्यावरती अप्लाय करून घेतलेले आहे. त्यानंतर वापरते करेक्टर. हे क्रायलॉनचं कन्सिलर आहे ऑरेंज कलरचं. जिथे जिथे माझ्याकडे डार्क सर्कल डाग वगैरे आहे चेहऱ्यावरती तिथे तिथे लावून घेतलं. आणि आता कन्सिलर लावायचं आहे. एक शेड मॅच होणार नाही आहे, त्यामुळे हे 2 शेड मी मिक्स करून वापरते. हे सुद्धा क्रायलॉनचेच आहेत. जिथे जिथे करेक्टर वापरलं आहे तिथे तिथे कन्सिलर सुद्धा मी वापरून घेतलं आहे. आता फाउंडेशन सुद्धा मी 2 मिक्स करून लावते. FLF4 आणि FLF7 हे नंबर आहेत. फॉरएव्हर 52चे हे फाउंडेशन आहेत. दोन्ही फाउंडेशन सेम सेम क्वांटिटीमध्ये मिक्स केले ना मस्त मला मॅचिंग असा शेड तयार होतो. सगळ्या चेहऱ्यावरती, मानेला, कानाला सगळीकडे मी व्यवस्थित ब्लेंड करून घेतलंय. आणि त्यानंतर वापरते ही ट्रान्सलुसंट पावडर. ही पॅक कॉस्मेटिकची आहे PACची. व्यवस्थित पावडरने मी सगळा माझं जे फाउंडेशन आहे ना ते लॉक करून घेतलं. आता माझा बेस तर कंप्लीट झालाय. इथून पुढे आता पहिल्यांदा मी करते कॉन्टोर. कॉन्टोरसाठी हे पॅलेट आहे, पण हात जो कलर आहे ना हा मला सूट होतो आणि तोच मी जास्तीत जास्त वापरत असते. नाकाला केलं, इकडच्या साईडला जिथे जिथे आपल्याला असा चेहरा स्लिम असावा वाटतो ना तिथे तिथे मस्त कॉन्टोर करून घ्यायचा आणि एक जीव येतो चेहऱ्यात. मस्त चेहरा वाटायला लागतो कॉन्टोर केल्यानंतर. कॉन्टोर नंतर मी वापरते ब्लश. तर ब्लश काही जास्त मी वापरत नाही, थोड्याच प्रमाणात वापरते आणि तो सुद्धा मी लाईट शेडच घेतलेला आहे. तर कॉन्टोर केलंय तिथेच आपला थोडासा ब्लश. त्यानंतर वापरते हायलायटर. आता जिथे जिथे आपल्या चेहऱ्यावरती ग्लो असतो ना, नॅचरल शाईन करते स्किन, त्या त्या ठिकाणी हे हायलायटर वापरून घेतलंय. तो पण थोडासा ब्राउनिश कलर आहे, तो माझ्या स्किन टोनला मॅच होतो. आणि आता आय शॅडो वापरते. हे स्विस ब्युटीचं. बोटानेच मी पटपट अप्लाय करून घेत असते, ब्रशने वगैरे खेळत बसत नाही. डोळ्यावरती जे लावलंय ना तेच मी थोडंसं आयलिडला सुद्धा खालच्या साईडला लावून घेते. आणि हा जो आय शॅडोचा डार्क शेड आहे ना त्यानेच मी माझ्या आयब्रो फिल करून घेत असते. आता सध्या ना मला स्मज लायनर करायला खूप जास्त आवडायला लागले, त्यामुळे काजळ अशा पद्धतीने लावून घेतला आणि याच काजळला मागे छोटासा ब्रश आला आहे त्याने मस्त हे स्मज करून घेतला आणि अप्लाय केल्यानंतर हे काही असं दिसत होतं. त्यानंतर इनसाइड कॉस्मेटिकचा हा मस्कारा घेतला आहे. अप्पर लॅश लोअर लॅश दोन्ही साईडला व्यवस्थित लावला आहे आणि मस्कारा लावल्यानंतर ना चेहऱ्याला एक मस्त गेटअप यायला लागतो, लुक येतो. आता यानंतर मी लिपस्टिक अप्लाय करून घेते. ही फेसेस कॅनडाची लिपस्टिक आहे. मॅग्नेटिक शेड आहे बहुतेक याचा. आणि लिपस्टिक लावल्यानंतर एकच गोष्ट नंतर माझ्या लक्षात आली लावायची राहिली, ती म्हणजे काजळ. तर हे काजळ सुद्धा बहुतेक फेसेस कॅनडाचंच आहे. आता हेअरस्टाईल काय करावी, हेअरस्टाईल म्हणलं राहू दे, आधी जो मेकअप फिक्सर आहे ना तो वापरून घेते, म्हणजे जास्त वेळ माझा मेकअप टिकेल. आणि एकदम सिंपल अशी हेअरस्टाईल मी करून घेतली होती. माझ्या या मंगळसूत्राविषयी पण बऱ्याच जणी मला विचारत होत्या. तर याची जी पट्टी आहे ना ती आपल्या एका सबस्क्रायबरने मला पाठवली होती, जी मण्यांमध्ये त्यांनी विणलेली आहे. आणि माझ्याकडे एक पेंडेंट होतं, मी त्याला बसवलं आणि या लुकवरती मला असं वाटलं की थोडंसं सिंदूर लावल्यानंतर माझा लुक छान वाटेल. त्यामुळे झटपट माझा मेकअप असा कंप्लीट झालेला आहे. बांगड्यांसाठी या बांगड्या मी सिलेक्ट केल्या होत्या आणि क्लचचं माझ्याकडे इतकी कमतरता आहे ना सध्या, सतत मी तेच वापरत असते. पण इथून पुढे मी छान माझं क्लचचं कलेक्शन तयार करणार आहे. तुम्हाला असं मेकअप करायला आवडतो का? मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.